नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपल्या डाळिंब पिकामध्ये होणारी फुलगळ। बघायला गेले तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसे क्षेत्र हे डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। याच्यामध्ये आपला सांगली जिल्हा असू दे, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे आणि जालना यांचा समावेश होतो। बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा कल हा डाळिंब उत्पादनाकडे आहे, पण या बदलत्या वातावरणामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या समस्यांना आणि संकटांना तिथे सामोरे जावं लागते। आता ह्या जी बदलतं वातावरण आहे याचा परिणाम आपल्या डाळिंब पिकावरती होतोय। तर हे संकट आणि समस्या आहेत कोणत्या, तर डाळिंब पिकामध्ये होणारी फुलगळ, त्याचबरोबर सेटिंग न होणे, त्याचबरोबर डाळिंब पिकावरती येणारा तेल्या। आता ह्याचं जर नियोजन आपल्याला करायचं असेल तर हे नियोजन आपल्याला बागा आपल्या रेस्टिंग पिरियडमध्ये असताना करणं गरजेचं आहे। रेस्टिंग पिरियडमध्ये असताना ज्या वेळेला आपण खतांचं नियोजन व्यवस्थितरित्या करतो, पाण्याचं नियोजन व्यवस्थितरित्या करतो, तर त्यामुळं काय होतं की आपल्या बागेची इम्युनिटी पॉवर आहे ती वाढीस लागते, इम्युनिटी पॉवर आहे ती वाढते। आता ज्या वेळेला हे वातावरण अचानक बदलते, अचानक पाऊस येतोय, अचानक पूर्ण धुक्याचं थंडीचं वातावरण पसरतंय, त्यावेळेला काय होतं की ज्या वेळेला पावसाचं वातावरण होतं, पाऊस पडतो, तर त्यावेळेला आपल्या बागेवरती आपल्या फुलं आणि देठ याच्यामध्ये पावसाचं पाणी साचून राहते आणि तिथं बुरशी वाढायला सुरुवात होते। आणि ही जी बुरशी आहे हिला एक व्यवस्थित वातावरण तिथं तयार झाल्या कारणानं हिची वाढ जी आहे एकदम ती झपाट्यानं होते आणि ह्याचा परिणाम काय होतो तर आपलं जे फूल आहे हे गळायला सुरुवात होतं, म्हणजे तिथं ड्रॉपिंग व्हायला सुरुवात होते। त्याच्यासाठी काय करायचं आहे की आपल्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक आहे त्यांचा वापर आपल्याला तिथं करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या बागेच्या पांढऱ्या मुळींच्या वाढीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची ह्युमिकयुक्त खतं आहेत, ही खतं आपल्याला आपल्या बागेमध्ये द्यायची आहे। या बदलत्या वातावरणामध्ये आपल्या बागेवरती एक वेगवेगळ्या प्रकारचा ताण आलेला आहे, एक स्ट्रेस आलेला आहे। हा स्ट्रेस कमी करणं हे तिथं महत्त्वाचं आहे। याच्यासाठी आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सिलिकॉनयुक्त खतं आहेत, ही तिथं आपल्याला द्यायची आहेत। त्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेला आपलं जे पीक आहे ती फुलोऱ्यामध्ये येते, तर त्यावेळेला आपल्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे टॉनिक्स आहेत त्याचा वापर आपल्याला तिथं केला पाहिजे। जे टॉनिक्स जे फुलगळ आहे ते कमी करण्यास आपल्याला तिथं मदत करतात, पण त्यांचाही वापर करताना त्याचा असर आपल्या पिकावरती कितपत होतोय हे तपासणं गरजेचं आहे। ज्या वेळेला आपण एखादं खत देणार आहे त्यावेळेला खत हे अगदी अंदाजे न देता तिथं आपल्याला आपल्या मातीचं परीक्षण करून खत देणं महत्त्वाचं आहे। ज्या वेळेला माती परीक्षण करू तर त्यावेळेला तिथं आपल्याला त्या खताचा किती द्यायचा आहे आणि पिकाला आपल्या किती आवश्यक आहे याचा अंदाज आपल्याला तिथे येऊन जाईल। त्यामुळं माती परीक्षण करून आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट, त्याचबरोबर NPK, त्याचबरोबर सेकंडरी न्यूट्रियंट यांचा डोस आपल्याला तिथं द्यायचा आहे। पिकाला आपल्या टॉनिक तरी द्यायचं आहेच, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट द्यायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्या पिकाला बुरशीनाशकांचा स्प्रेही तिथं द्यायचा आहे। जर रेस्टिंग पिरियडमध्ये असताना आपण ह्या गोष्टींचा जर व्यवस्थितरित्या विचार करून तिथं ह्या गोष्टी अंमलात आल्या तर ह्याचा परिणाम आपल्या बागेची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण करू शकतो। आपण ज्या वेळेला एखादं टॉनिक आपल्या पिकाला देतोय तर त्या टॉनिकचा प्रभाव हा कितपत झालाय हे तिथं तपासायचं आहे। त्या टॉनिक बरोबर आपल्याला NPK द्यायचं आहे आणि त्याबरोबर एक बुरशीनाशक दिल्यामुळं काय होईल की पिकामध्ये होणारी फुलगळ जी आहे ती कमी करण्यास तिथं मदत होईल आणि त्याचबरोबर जे काही ड्रॉपिंग होणार आहे तेही तिथं थांबले जाईल। त्याचबरोबर ह्याचा परिणाम आपण त्या सेटिंगमध्ये सुद्धा होतो। या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आणि ह्याचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं तर आपल्या डाळिंबामध्ये होणारी फुलगळ ही नक्कीच नियंत्रणात येईल। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।